नंदुरबारात गांधीगिरीतून रस्ता सुरक्षेचा जोरदार इशारा. हेल्मेट नाही तर तयार रहा दंडासाठी. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबवला एक धडाकेबाज आणि अनोखा उपक्रम. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नंदुरबारच्या धुळे चौफुली परिसरात गांधीगिरी स्टाईलने चालकांना दिला जबरदस्त संदेश. हेल्मेट घालून नियम पाळणाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान, तर हेल्मेट शिवाय वाहन चालवणाऱ्यांना मिळाली कडक समज. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, आज समज उद्या कारवाई. हेल्मेटचं महत्त्व, अपघातातील धोके आणि जीवितहानीची भीषणता हे सर्व सांगून चालकांना दिला एकच संदेश: हेल्मेट घाला, जीव वाचवा. या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सहाय्यक अधिकारी राहुल नलावडे, राकेश साबळे, मोटर वाहन निरीक्षक श्री राग, सहाय्यक निरीक्षक अविनाश तेलावरे, संध्या जाधव, मुकेश देवरे तसेच चालक नवल पवार यांनी दिला सक्रिय सहभाग. हेल्मेट घाला, जीव वाचवा, नियम मोडा, दंडाला सामोरे जा. आता हलगर्जीपणा नको, रस्ता सुरक्षित ठेवणं हीच खरी जबाबदारी. बेधडक परिवर्तन 24 न्यूज रस्ता सुरक्षेच्या मोहिमेत तुमच्या सोबत. आज आपण RTO नंदुरबारतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोकांनी हेल्मेट वापरावं, हेल्मेटचे अवेअरनेस करण्यासाठी हा आज आपण उपक्रम घेतलेला आहे. आणि आज धुळे चौफुली येथे ज्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेलं आहे अशा हेल्मेट स्वारांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. आणि तोच सेल्फी त्यांना आपण त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून देत आहोत, कारण की त्यांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला तो दाखवावा. आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुचाकी अपघातामध्ये मागील वर्षी 250 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि करोना काळातही एवढे मृत्यू पडले नाही, याच्यापेक्षा जास्त मृत्युमुखी लोक दुचाकी अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. ही आपल्यासाठी खूप शोकांतिक आहे. आणि हे अपघात कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम आपण घेत आहोत. आत्ता सध्या आपण लोकांना अवेअरनेस करत आहोत की हेल्मेट वापरा, अपघात टाळा, आपला जीव वाचवा. परंतु भविष्यात याच्यावर एक संयुक्त पोलीस आणि RTO यांच्यातर्फे एक मोठी कारवाई कायम चालू राहणार आहे. तरी मी आपल्या मार्फत सर्व नंदुरबारवासियांना आवाहन करतो की आपण हेल्मेट वापरा, अपघात टाळा आणि नंदुरबार जिल्हा आपला अपघातमुक्त करण्यासाठी सहकार्य करा.